एका छोट्याशा वादाचं रूपांतर मृत्यूमध्ये झालं आणि एका आईचा एकुलता एक मुलगा कायमचा तिच्यापासून दूर गेला. मुंबई लोकलमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. मुसळधार पावसादरम्यान डब्याचा दरवाजा बंद करण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या किरकोळ वादात 22 वर्षीय तरुणाची चाकूने हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. ही घटना पश्चिम रेल्वेच्या धावत्या लोकलमध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार प्रवाशांमध्ये वाद वाढत गेला आणि त्याचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाले. जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपीला पनवेल परिसरातून अटक केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर रुग्णालयात आणि परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. आपल्या मुलाला गमावलेल्या आईचा आक्रोश पाहून उपस्थितांची डोळ्यात पाणी आले आहे. तसेच या घटनेची अचूक माहिती बोरिवली रेल्वे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब दत्ता खोपरेकर यांनी मीडियाला दिली आहे. बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काल दिनांक 23/6/26 रोजी चर्चगेट नालासोपारा या फास्ट ट्रेनमध्ये गोरेगाव ते कांदिवली या दरम्यान यातील मिडलच्या फसला डब्यामध्ये 2 प्रवाशांमध्ये दरवाजा बंद करण्यावरून, पावसाचं पाणी येते, दरवाजा बंद करण्यावरून वाद झाला आणि त्या वादाचं पर्यावसन यातील संशयित आरोपीने यातील मयत इसम जो मयांक रमेश लोहार आहे त्याच्यावर चाकूने वार करून त्याचा खून केला आहे. त्या अनुषंगानं बोरिवली रेल्वे पोलीस स्टेशन इथे गुन्हा क्रमांक 630/26 कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त सो राकेश कलासागर सर आणि माननीय पोलीस उपायुक्त DCP वेब झोन श्रीमती ठाकरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याच्या तपासासाठी 7 टीम तयार केल्या असून त्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास चालू आहे. या संशयित संशयित आयडेंटिफाय झाला असून त्यास अरेस्ट करणे बाकी आहे. मुंबई लोकलमध्ये वाढणाऱ्या अशा घटनांबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आत्ताच आमच्या पोलीस डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.